नमस्कार. आज मी इथे सुरमई घेतलेले आहेत, म्हणजेच किंगफिश घेतलेले आहेत. ते साफ करून घेते. सर्वात अगोदर त्याचे बाजूचे कल्ले कापून घेते. शेपटीकडचा भाग कापून घेते आणि डोक्याकडचा भाग कापून घेते. पोटातली घाण काढून टाकून देते आणि तिरकस कापून घेते, म्हणजे मोठे तुकडे दिसेल. अशा प्रकारे सुरमई कापून घेतलेली आहे. त्याचे वेगवेगळे भाग काढून घेते. तळायसाठी 2 ग्रेव्हीचे आणि 1 कढी करायसाठी. इथे सुक्या बेडगी मिरची घेतलेली आहेत, त्या कापून त्यातल्या बिया काढून टाकते. एक मोठा चमचा काळी मिरी, धणे, जिरं आणि छोटा चमचा मेथी घालते आणि गरम पाणी घालून 10-15 मिनिटांसाठी भिजत घालून ठेवलेलं. त्यात आलं आणि लसूण घालते आणि बारीक पेस्ट करून घेते. अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे. इथे माशांचे 2 तुकडे घेतलेले आहेत, त्यांना लिंबाचा रस, हळद, मीठ लावते. त्यात लाल पेस्ट घालते आणि मिक्स करून माशांना लावून घेते. अशा प्रकारे मसाला लावून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवलेलं. आता मी तव्यावर फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झाले, दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते आणि तव्याला बाजूला काढून ठेवते. उरलेला मसाला तव्यावर घालून थोडंसं पाणी घालून परतून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते आणि माशांच्या तुकड्यांना मसाला लावून घेते. मासे शिजलेले आहेत. इथे थोडे मासे वेगळे काढून ठेवलेले. चिंचेचा कोळ, हळद, मीठ आणि लाल पेस्ट घालते. मिक्स करून घेते आणि माशाच्या एक तुकड्यांना लावून घेते. अशा प्रकारे मसाला लावून मी 1 तासासाठी बाजूला ठेवलेलं. आता कढईत तेल घेऊन त्यात एक पीस फ्राय करून घेते. थोडंसं तेल घालते वरून. मासे फ्राय करून झालेले आहेत, आता बाजूला काढून ठेवते. कढईत तेल घेऊन त्यात एक बारीक चिरलेला कांदा परतून घेते. अर्धा टोमॅटो घालते. थोडीशी हळद आणि सगळं मिक्स करून घेते. कांदा नरम झाल्यावर लाल पेस्ट घालते आणि तेलावर परतून घेते. चिंचेचा कोळ घालते, थोडासा चवीप्रमाणे मीठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. त्यात तळून ठेवलेले माशांचे एक तुकडे ठेवते आणि वरून मसाला लावून घेते. तीन 4 मिनटं शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालते. सुरमईचा सुक्का तयार आहे. इथे मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण घालते. थोडेसे धणे आणि पाणी घालून ओलं खोबरं घालते, 2 मोठे चमचे. आता पेस्ट करून घेते. हिरवी पेस्ट करून घेतलेली आहे, ती माशांच्या तुकड्यांना लावून घेते. चिंचेचा कोळ घालते. एक छोटा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद घालून माशांच्या तुकड्यांना हिरवा मसाला लावून घेते. अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवलेलं. आता कढईत तेल घेऊन एक लसूण घातलेलं चेचून आणि त्याच्यावरती माशांचे तुकडे ठेवते फ्राय करायला. अशा प्रकारे दोन्ही बाजूने माशांचे तुकडे परतून फ्राय करून घेतलेले आहेत. आता मी काढून घेते. त्याच कढईत उरलेली पेस्ट घालते आणि परतून घेते तेलावर. गरम मसाला घालते, हळद, थोडं चिंचेचा कोळ आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मसाला उकळून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. त्यात तळून ठेवलेले माशांचे तुकडे घालते.
आणि दोन्ही बाजूने मसाला लावून घेते माशांच्या तुकड्यांना। एक मिरची घालते लाल, वरून लिंबाचा रस घालते। हिरव्या मसाल्याचं सुरमईचं सुकं तयार आहे। इथे कढी करायसाठी मी वाटप काढून घेते। त्यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे। आता मी ग्राइंडरवर बारीक वाटून घेते। मसाला वाटून झालेला आहे। आता मी भांड्यात काढून घेते। त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि गॅसवरती गरम करायला ठेवते। वाटपाला उकळी आलेली आहे। इथे सुरमईच्या डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग घालते। चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते। सुरमईची कढी तयार आहे। इकडे कच्चं केळं घेतलेलं भाजीचं, त्याचे साल काढून घेते अशा प्रकारे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते। केळं कापून झालेले आहे। आता पाण्यात मीठ घालून बाजूला ठेवते। 5 मिनिटांनी पाण्यातनं केळं कढईमध्ये घेते। त्यात कांदा आणि हिरवी मिरची घालते। थोडंसं पाणी घालून झाकण लावून केळं शिजायला ठेवते। 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे। केळं थोडंसं शिजलेलं आहे। त्यात चवीप्रमाणे मीठ आणि ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते। वरून कोथिंबीर घालते। केळ्याची भाजी तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।